मार्केटमध्ये भरपूर लोकांचे स्टॉप लॉस इथे हिट झाले असतील आणि भरपूर लोकांकडून ओव्हर ट्रेडिंग सुद्धा झालेले असेल, कारण आजचं मार्केटच थोडं तसं होतं. एकदम पांचट असं एक साइडवेज मार्केट तुम्हाला आज बघायला भेटलं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजच्या मार्केटमध्ये भरपूर लोकांचे स्टॉप लॉस इथे हिट झाले असतील आणि भरपूर लोकांकडून ओव्हर ट्रेडिंग सुद्धा झालेले असेल, कारण आजचं मार्केटच थोडं तसं होतं. एकदम पांचट असं एक साइडवेज मार्केट तुम्हाला आज बघायला भेटलं. तर ह्या अशा प्रकारच्या साइडवेज मार्केटमध्ये स्टॉप लॉस हिट होतात, ओव्हर ट्रेडिंग पण होते माणसाकडून, कारण रोज रोज दिवाळी नसती, रोज रोज तुम्हाला काही मूव नाही भेटणार. कारण कालच्या मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक चांगला अप्पर साईडचा मूव होता, पण त्याच्या आधीचं मार्केट बघितलं तर थोडं एक साइडवेज बघायला भेटलं. त्याच्या आधीच्या दिवशी जर बघितलं तर तुम्हाला दोन्ही साईडला मूव भेटला. त्यामुळे कधी कधी कसं आहे, कधी कधी तुम्हाला मुवमेंट भेटते, कधी कधी असं साइडवेज दिवस पण बघायला भेटतो. तर ह्या दोन्ही प्रकारच्या मार्केटमध्ये आपण जिवंत राहिलं पाहिजे. नाहीतर ह्या साइडवेज मार्केटमध्ये आपण ओव्हर ट्रेडिंग करायचो आणि ज्या ज्या दिवशी मुवमेंट आहे त्या दिवशी शांत बसायचं, हे उलट नाही झालं पाहिजे. तरी ठीक आहे, जरी तुमचे स्टॉप लॉस झाले असतील तर ओके, एवढा काही विषय नाहीये, कारण स्टॉप लॉस आणि टार्गेट हे ट्रेडिंगचा एक पार्टच आहे. त्यामुळे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागतं. जरी तुमचा स्टॉप लॉस होऊ दे नाही तर टार्गेट होऊ दे, जास्त हवेत पण नाही जायचं आणि जास्त खचून पण नाही जायचं. तर बघूया आजच्या ओव्हरऑल मार्केटचं आपण थोडं डिस्कशन करूया की कशा प्रकारे आजचा दिवस होता, कशा प्रकारे उद्या काय वाटते. उद्या आपल्याला एक गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग बघायला भेटते, त्यानंतर आपल्याला वन साइडला डायरेक्शनला मार्केट जाताना बघायला भेटते का साइडवेज मार्केट बघायला भेटते, हे सगळं आपण डिस्कस करूया आज. त्यासाठी मी आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो आणि सुरुवात करण्याच्या आधी जी मेन गोष्ट आहे ती करून घ्या तुम्ही. व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून घ्या जास्तीत जास्त, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, आता डायरेक्टली मी व्हिडिओला स्टार्ट करतो आणि स्टार्ट करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा ही ट्रेंड लाईन कशी आहे मी तुम्हाला ते दाखवून देतो. सगळ्यात पहिल्यांदा मी 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती जातो आणि 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती गेल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ती कशाच्या बेसिसवर केली, तर कंटिन्युअसली मार्केट ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन वरती आलंय. म्हणजे हायर हायज हायर लो क्रिएट केले, परत ट्रेंड लाईनचा सपोर्ट केलाय, परत हायर हायज हायर लोचं क्रिएशन केलंय, त्यानंतर ट्रेंड लाईनचा सपोर्ट केला आणि दुपारी आज एक ट्रेंड लाईन ब्रेक होताना दिसते. पण ब्रेक झाल्यानंतर डायरेक्टली मार्केट डाऊन साईडला आलं का, नाही आलं, कारण मार्केटमध्ये ट्रेंड कुठला आहे, बुलिश ट्रेंड चालू आहे. बुलिश ट्रेंडमध्ये डायरेक्टली मार्केट डायरेक्ट धड 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 फॉल नाही होणार, त्यासाठी कुठली तरी न्यूज पाहिजे. आता ही ट्रेंड लाईन तुम्हाला समजली, जास्त काही लक्ष द्यायचं हे नाहीये की, कारण ही ट्रेंड लाईन एवढी काही मेन नाहीये, फक्त हे ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत मार्केट दुपारपर्यंत वरती जात होतं, त्यामुळे ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. आता सगळ्यात पहिल्यांदा ही ट्रेंड लाईन आपण काढून टाकू आणि मी 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती जातो. 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम गेल्यानंतर पहिल्यांदा सगळं झूम करून घेऊ. आता आजचं मार्केट चालू होण्यापूर्वी 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कुठली, मार्केटचा ट्रेंड कुठला आहे. हायर हायज हायर लो क्रिएट करत मार्केट वरती चाललंय, मार्केट साइडवेज मध्ये का मार्केट लोअर लोचं क्रिएशन करत चाललंय. आता यातली कुठली गोष्ट मार्केट करते ते म्हणजे हायर हायज हायर लोचं क्रिएशन करते. का करते, कारण इलेक्शन जवळ आलं, त्यामुळे मार्केटमध्ये सध्या पॉझिटिव्हिटी खूप जास्त आहे. ठीक आहे, कारण आता त्याचं कारण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, पण तुम्हाला माहित असेल त्याचं कारण काय असतं. ठीक आहे, तर मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये हे आपण कळलं. आता तुम्ही थोडं मागं गेलं तरी तुम्हाला या ठिकाणी कळेल. ओव्हरऑल चार्ट जरी तुम्ही बघितला ना तर मार्केट हे बघा इथंपर्यंत साइडवेज झोनमध्ये होतं, पण ह्या इलेक्शन नंतर जर तुम्ही बघितलं हायर हायज हायर लो हायर हायज हायर लो हायर हायज हायर लो आणि मार्केटमध्ये स्ट्रॉंग बुलिशनेस आहे. ठीक आहे, आता त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघायची होती ती म्हणजे मार्केटचा आधीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये काय मुवमेंट झाले. तर आधीचा दिवस कुठला होता आपला, शुक्रवारचा 15 डिसेंबरचा. तर शुक्रवारी जर तुम्ही बघितलं ना तर अचानक अडीच नंतर आहे ना मार्केटमध्ये कॉल साईडला अचानक मुवमेंट आली होती. ठीक आहे, अडीच नंतर कॉल साईडला मुवमेंट आली. तर आता ह्याच्यामुळे इंडिकेट काय करतं की दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये एक थोडीशी गॅप ऑफ ओपनिंग तुम्हाला बघायला भेटू शकते. जरी गॅप ऑफ ओपनिंग नसली तरी दुसऱ्या दिवशीचा डाटा पण पॉझिटिव्ह तुम्हाला बघायला भेटू शकतो. कारण काय, अचानक या ठिकाणी बायर्सनी त्यांची शक्ती प्रदर्शनच करून टाकलं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मार्केट आहे शुक्रवारी थोडंसं साइडवेज होतं आणि अचानक शक्ती प्रदर्शन इथं झालं बायर्सकडून. ठीक आहे, म्हणजे बायर्स दाखवून देतात की अजून आम्ही स्ट्रॉंग आहे, अजून काही ढिले पडलेलं अजून स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, त्याच्याच बेसिसवर आपण आजची जर बघितली तर आज एक गॅप ऑफ ओपनिंग मध्ये तुम्हाला बघायला भेटू शकले असते, पण आजची ओपनिंग कशी झाली, एक फ्लॅट ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली. ठीक आहे, आता फ्लॅट ओपनिंग नंतर आपल्या डोक्यात एवढंच पाहिजे की मार्केटमध्ये ट्रेंड कुठला बुलिश आहे. त्यानंतर फ्रायडेला पण अडीच नंतर अचानक एक बुलिश मुवमेंटम आली होती निफ्टीमध्ये. तर त्या बेसिसवर जर तुम्ही बघितलं तर हा जो ऑल टाइम हाय क्रिएट केला होता निफ्टीने ते म्हणजे शुक्रवारी, तो म्हणजे 21,491, म्हणजे 21,500 ऑलमोस्ट राऊंड फिगर जर आपण केलं तर 21,500च्या लेवलला मार्केटमध्ये ब्रेकआउट येऊ शकतो आणि तिथून मार्केट वरती जाऊ शकतं. आता याचा अर्थ असा नाही की ब्रेकआउट आल्या आल्या लगेच आपल्याला इथं कॉल बाय करायचा आहे, तसला कुठं ना अजिबात करायचं नाही. कारण असं काय होतं, कधी कधी ऑपरेटर ट्रॅप करतात तर मार्केटला परत खाली घेऊन जातात. आता ठीक आहे, एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये स्ट्रॉंग बुलिशनेस आहे, आता स्ट्रॉंग पॉझिटिव्हिटी आहे, त्या बेसिसवर मार्केट ब्रेकआउट पण देऊ शकतं. पण ब्रेकआउट कधी पण जरी झाला असता 21,500ला तरी आपल्याला रिटेस्ट आणि त्यानंतर कन्फर्मेशनची वाट बघायची. रिटेस्टची वाट बघायची, जरी रिटेस्ट नाही झालं, मार्केट सरळ सरळ निघून गेलं ना तर जाऊ द्या. पण जर तुम्ही घाईघाईत या ठिकाणी कॉल बाय केला आणि मार्केटने जर रिव्हर्सल मारला तर मार्केट डायरेक्ट करेक्शन करेल. करेक्शन म्हणजे थोडं करेक्शन, जास्त एवढं करेक्शन नाही होणार.
कारण मार्केटमध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्यामुळे थोडं करेक्शन केलं तरी आपला स्टॉप लॉस काय 15-20 पॉईंटचा असतो, तो लगेच हिट व्हायला जास्त काय टाइम लागणार नाही. त्यामुळे जरी 21,500चा ब्रेकआउट जरी झाला असताना तरी आपण रिट्रेसमेंटची वाट बघितली असती की परत एकदा रिटेस्ट होऊन परत एकदा जर हा हाय ब्रेक केला असता तर आपण एंट्री केली असती. पण ते पण आज बघायला नाही भेटलं. मार्केटमध्ये काय झालं, फ्लॅट ओपनिंग झाली. फ्लॅट ओपनिंग नंतर तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा एक हायर हायचं क्रिएशन झालं. इथं कुठेतरी पॉझिटिव्हिटी वाटली की चला आता 21,500ला ब्रेक देते मार्केट. हा हाय केला का तयार, हा नवीन हाय केला, हा हायर लो तयार केला. पण यानंतर मार्केट ब्रेकआउट द्यायला असक्षम झालं आणि जिथून परत एकदा साईडवेज होऊन परत एकदा साईडवेज टू बेरिशनेस तुम्हाला दिसला. एवढा पण बेरिशनेस नाही, पण एक साईडवेज मार्केट तुम्हाला आज बघायला भेटलं. तर अशा ठिकाणी काय होतं भरपूर लोकांचं की ते प्रत्येक कॅन्डलला ट्रेड घेत बसतात. आता ही रेंज बनवली, ही रेंजचा ब्रेकआउट झाला, इथं कॉल घेतला, कारण त्यांना माहित नाही वरती पण आहे ना रेजिस्टन्स. जरी वरती रेजिस्टन्स असलं तरी या ठिकाणी ऑपरेटर ट्रॅप करू शकतात. इथं कॉल घेतला, स्टॉप लॉस हिट, त्यानंतर इथं पुट घेतला, स्टॉप लॉस हिट, इथं पुट घेतला, स्टॉप लॉस हिट. तर अशा प्रकारचे ओव्हर ट्रेडिंग खूप होते अशा प्रकारच्या मार्केटमध्ये. आणि काय होतं, जरी तुम्ही इथं पुट बाय केला ना, मार्केट खाली चाललंय तरी ठिकाठिकेमध्ये तुम्हाला लॉसच होणार, कारण मार्केट एकदम साईडवेज रेंजमध्ये आहे, मार्केटमध्ये जास्त मुवमेंटमच नाहीये. त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या मार्केटमध्ये आहे ना थोडं ट्रेडिंग अवॉइड करा. आता अशा प्रकारचे मार्केट ओळखायचे कसे, आता सिम्पली आहे, तुम्ही जर बघताय इथं ब्रेकआउट आलाय का, ब्रेकआउट आलाच नाही. जोपर्यंत ब्रेकआउट नाही आला आपण ट्रेड कसं घेणार. जरी ब्रेकआउट आला तरी लगेच ट्रेड घ्यायचा का आपल्याला कॉल साईडचा नाही. आपल्याला पॅराबॉलिक कॅन्डल म्हणजे अवॉइड करायची. पॅराबॉलिक म्हणजे डायरेक्ट मोठी कॅन्डल आली ट्रेड घ्यायचा नाही, कारण त्याच्या इमिजिएटली दुसरी कॅन्डल रेड येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला अवॉइड करायची ती म्हणजे फेक ब्रेकआउट. म्हणजे ब्रेकआउट झाल्या एंट्री नाही करायची, थोडं रिटेस्ट होऊन मार्केट वरती गेलं तर एंट्री करायचं. पण यातली कुठलीच गोष्ट नाही झाली. आपण जो सेटअप बनवलाय, जे रूल बनवले त्याच्या अंडर हे ट्रेड बसत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे ट्रेडिंग आपण करू शकत नाही, कारण अशा मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड केलं तर एकतर ओव्हर ट्रेडिंग होईल तर स्टॉप लॉस होऊ शकतो तुमचा. आय होप की तुम्हाला मी जे सांगतो ते समजलं असेल. आणि हा सेम ओव्हरव्ह्यू आपल्या ओव्हरव्ह्यूच्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर करण्यात आला होता आज. आणि जर तुम्ही बघितलं आजचं करंटली मार्केट तर एक साइडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटते. पण उद्या कदाचित मार्केटमध्ये एक मोमेंटम तुम्हाला बघायला भेटू शकते, आयदर कॉल साईड किंवा पुट साईड. आता डेफिनेटली आपण सांगू शकत नाही तसं, ते आता उद्याच्या प्राइस ॲक्शनवरतीच डिपेंड आहे. पण तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर सध्या मार्केट एकदम बुलिश ट्रेंडमध्ये, हे तुम्ही विसरायला नकोय. ठीक आहे. तर आता बघू ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय बनते. आणि इम्पॉर्टंट जे लेवल आहेत म्हणजे ऑल टाइम हाय जो आहे आपला 21,500, तो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असणार आहे उद्यासाठी. आणि सपोर्ट जर तुम्ही म्हणाल तर 21,367चा जो रिसेंट सपोर्ट आहे, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये आज ओपनिंग झाली होती आणि एक लिक्विडिटी ग्रॅपचा तुम्हाला प्रकार बघायला भेटला, तर हा एक रिसेंट सपोर्ट असेल आणि वरच्या साईडला रेजिस्टन्स असेल. ॲज सच तर काही स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स या ठिकाणी दिसून नाही आले प्राइस ॲक्शनच्या बेसिसवर. तर बघू आता उद्या काय होतंय. जो काय ओव्हरव्ह्यू असेल तो तुमच्याबरोबर शेअर केला जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.